उंबरडा बाजार येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांचा धडक मोर्चा। वाढीव वीज बिल अन दिव्यांग कुटुंबाची वीज कट केल्याने ग्रामस्थांचा आरोप। कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार आणि परिसरात महावितरण कंपनीकडून बसवण्यात येत असलेल्या नवीन मीटरमुळे सामान्य नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच निराधार घटकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कारभारावर आक्षेप घेत उंबरडा बाजार येथील नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील दिव्यांग नागरिक मोहम्मद वसीम व त्यांच्या वृद्ध आईची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांना नेहमीपेक्षा अधिक रकमेचे वीज बिल आल्याचा दावा त्यांनी केला आहे। बिलाची रक्कम भरण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करण्यास विलंब झाल्याने नियमानुसार आवश्यक असलेली पूर्वसूचना नोटीस न देताच वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। परिणामी हे कुटुंब 3 दिवस अंधारात राहिल्याचे सांगण्यात आले। अखेर गावातील नागरिकांनी पुढाकार घेत वर्गणी जमा करून वीज बिल भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत थकबाकी वसुली करताना वीज कर्मचाऱ्यांनी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा आणि कायदेशीर नियमांचे पालन करूनच कारवाई करावी अशी मागणी केली। प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती दखल न घेतल्यास कायदेशीर मार्गाने आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या मोर्चामध्ये मोहम्मद वसीम, त्यांची आई नारायण लोहाना, अक्षय घोडे, इम्रान, सोनू, सागर पचगाडे, काळे, मंगेश डाफे, मारोटकर, श्याम, योगेश, संदीप, मैताबभाई, समीर, जहूरभाई यांच्यासह उंबरडा बाजार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर शंकर घोडे अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी। आंधळा माणूस हे त्याची आई रात्री असं सकाळी एक त्याच्या नावाचा सिद्धू नावाचा एक मनुष्य आहे, त्याच्या घराच्या भोवताल तो स्टँडवर मित्र आहे माझा, तो म्हणे रात्री अशी अशी कंडिशन झाली म्हणे, त्याच्या घरची लाईन कट झाली आणि त्यांनी म्हटलं होतं म्हणे की बा मले एखादा लाईट तू एखादा रात्रभरासाठी एखादा लाईट टाकून देजो। पण हे आंधळे लोक असून स्वाभिमानी लोक आहे, त्यांना वाटलं काय त्रास द्याव, तर त्यांना रात्री न त्रास देता रात्रभर अंधारात झोपले आणि त्याची एक पैसा त्याला फोन पे समजत नाही, त्यांना व्यवहार नाही, त्याच्यापाशी पैसे नाही, त्याच्यापाशी मोबाईल पण नाही। यायनं काय करायचं हे तुम्ही इलेक्ट्रिक बोर्डानं आम्हाला रितसर हे करायचं, जबाब द्यायचा। आणि सर्वांची समस्या सारखी नसते, सर्व लोक सुज्ञ नहीं है, तो तुम्हारा क्या होगा बोलो। हमको स्मार्ट मीटर होना ही नहीं होना, डायरेक्ट पैसे नहीं रहते बोलना हमारे पास, कभी पैसे है नहीं, मोबाइल नहीं बोलना पड़ा, मैं ऑनलाइन कहाँ से भरेंगे? कितना आया देखो बिल, मैं फोन पे कर ही नहीं सकता। पगार आने के बाद ही बिल भरेंगे ना, पगार आएगा तब भरेंगे वो। पहले कितना आता था? पहले 400-300 आता था पहले। अभी कितना है बिल तुम्हारे को? 1100 रुपये बिल आया। क्या फर्क है? स्मार्ट मीटर तुम्हारी इनकम क्या है अभी? इनकम कुछ ही नहीं है, जीरो है। वो भी पगार आने के बाद तुम्हारे को निराधार पगार मिलेगा तब भरेंगे तुम। जब लाइन कट होती है तब तभी तुम ये करेंगे ना, तब तक तुम्हारे को पगार आता है क्या? नहीं ना, मुश्किल है, रहना पड़ेगा ना। तब फिर अंधेरे में कैसा भाई क्या बोलता है तुमको 15 अगस्त तक रुकेंगे। स्मार्ट मीटर की जो समस्या है तुम्हारी 15 अगस्त के बाद तुमने मेरे साथ में बैठना है, मैं तुम्हारे साथ में बैठने को तैयार हूं। सब पब्लिक तुम्हारे साथ है, तुमने बैठ जाना मेरे साथ में, मैं तुम्हारे साथ में बैठने को। इनके वास्ते जान भी चले गए तो चलता है। और मैंने इनको साहब को पहले रिक्वेस्ट किया है, मेरा अकेले का कैंसर पूरे गाँव का बैठा। बरोबर है, मैं जब इतना ताकत से बोल रहा है, मैं मेरे मरवा लूंगा सर, आत्महत्या कर लूंगा मैं। मेरा मत बदलाव सिर्फ अकेले का, पूरे गांव का बदलाव। मैं बोलता हूँ कि भाई इसके वजह से ताकत से बोल रहा है, ये जन में से निकाल डालो। इन्होंने तुम्हारे को पूछ के मीटर बदलाए क्या? कैसे जन में से निकाल डालो। तुम्हारे को पूछे क्या इन्होंने मीटर बदलाने टाइम पे? सुनो तो घर पर पूछने भी नहीं आएंगे। कोण आया था? आले वडगाव रंगेचे भाऊ, आता त्याच्यासाठी आली मीटर साठी। सर समस्या आहे उमरडा इथं सांगा। तुम्हारा क्या है? बता सबके स्टेटमेंट बिल आ रहा है बिल तुम्हारे को आया? 300 बिल आता था, 16-17 बिल आ रहा है। बिल क्या था? 17 से 60 बिल है।